आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाड शहर आणि ग्रामीण भागातील 18 एप्रिल 2025 रोजी दुपारी अचानक मोठा फटका बसला आहे। गेल्या 14 ते 15 तासांपासून वीज पुरवठा खंडित असून 19 एप्रिल उजाडल्यावरही अंधार कायम आहे। नागरिकांना प्रचंड गरमीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार महाड औद्योगिक क्षेत्रातील वायर जळाल्याने ही समस्या उद्भवली आहे। मात्र इतके तास उलटूनही काम का पूर्ण होत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। कामगारांची उपस्थिती असूनही विलंबामुळे नागरिकांची अवस्था वाढत आहे। मी आता ग्रामीण भागामधनं किंजलोली मोहल्ल्यामधनं आलेलो आहे। काल संध्याकाळी 7:15 वाजता लाईट गेलेली आहे। तुम्ही आता बघितलात तर एक 14 ते 15 तास झाले लाईट नाही आहे आणि ह्यांचा MSTB मधनं असा रिपोर्ट आहे, म्हणजे फोन उचलत नाही। आपले सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत। यांचे सिनियर इंजिनियर असतील किंवा मोठे साहेब यांचे जे अधिकारी जे असतील, म्हणजे काही रिस्पॉन्स देत नाही आहे। जी त्यांची जबाबदारी पाहिजे ती तिथून आम्हाला काही रिस्पॉन्स भेटत नाही आहे। आज आत्ता जस्ट आपण इथे यांच्या ऑफिसमध्ये आहोत, शिवाजी चौक महाडमध्ये। ते ऑफिस पण बंद आहे। म्हणजे साधा जो कॉमन जो माणूस आहे तो काय करणार? बिलं पण एवढी येत आहेत, ते बिलांनी तर लोक वैतागलेलीच आहेत, पण जसं रिस्पॉन्स त्यांचा पाहिजे ते नाही आहे। जबाबदारी घ्यायला हे काय मागत नाही आहे। म्हणजे साध्या कॉमन माणसाला एवढा त्रास देत आहेत ते म्हणजे विचारू नका। आता बघा ना, 14 तास झाले। सिटीमध्ये रात्री 3 वाजता लाईट गेलेली आहे, महाडमध्ये ती पण लाईट आलेली नाही। ग्रामीण भागामध्ये 14 तास होऊन गेलेले आहेत आणि प्रॉब्लेम असे दाखवतात की आमची कुठं वायर ब्रेक झालेली आहे। एक मेजर प्रॉब्लेम आहे की काय आपल्याला पण माहीत पडत नाही आहे। आता म्हणजे ह्याच्यावर काय बोलायचं? गव्हर्नमेंटला पण समजलं पाहिजे की साध्या म्हणजे माणसाला किती हा त्रास होत आहे। कसं आहे, बिलं यांची एवढी येत आहेत ना, बिल जर यांचं मागं पुढं जर कोण एक झालं तर ह्यांचा ॲटिट्यूड असा असतो की बिल आत्ताच भरा, लाईट कट करीन, आणि हे 14 तास हे लाईट घालवत आहेत। यांचा काही रिस्पॉन्स येत नाही। आज जे व्यापारी लोक आहेत त्यांचं किती नुकसान झालेलं असेल, माझ्या स्वतःच्या घरामध्ये किती नुकसान झालेलं असेल। लहान मुलं असतात, त्यांना एवढा त्रास आहे, त्यांना झोप येत नाही। हे शांतानी झोपलेले आहेत, पुढारी शांतानी झोपलेले आहेत आणि साधा माणूस कुठे जाणार? आज बघा 10 वाजले, 9 वाजले आले तर मग यांचे ऑफिस बंद आहे। यांचा जबाबदार कोण? आम्ही उत्तर कोणाजवळ मागणार? आम्ही जाणार कुठे साधी लोक? आज व्यापारी लोकांचं किती नुकसान झालेलं आहे। रात्री 3 वाजता लाईट घालवली महाड सिटी मधली आणि ग्रामीण भागामध्ये लाईट घालवतं 7:15 वाजता, 14 तास 15 तास व्हायला आले, याचा काही रिस्पॉन्स येत नाहीये। एक दिवस फक्त त्यांचा बिल लेट करा, ते असे ॲटिट्यूड मध्ये बोलतात, लाईट आत्ता कट करणार, हे करणार। साधा माणूस त्याजोलनं पैसे करून यांचा पहिलं बिल भरतोय। एवढे टॅक्स लावलेले आहेत बिलाला, म्हणजे विचारू नका। बिल येतोय 500 रुपये, त्याला किती 1000 रुपयाचा असा टॅक्स लावताय ते आणि पैसे घेत आहेत कॉमन लोकांपासून। तरी पण हे लोकांना सर्व्हिस दिली पाहिजे, काय रिस्पॉन्स दिला पाहिजे, याचं तर काहीच नाही आहे। आता म्हणजे हे विचारायचं कोणाला? किती त्रास सहन करायचा? अजून पाऊस पण आलेला नाही आणि यांची दशाही अशी झालेली आहे। आज कोकणामध्ये किती पाऊस पडते, किती वादळ येते, त्यामध्ये ती आज सुरुवात नाही आहे। त्याच्या आधी ही दशा आहे या मॅनेजमेंटची। काय करायचं ह्याच्या पुढे? आम्ही आणखी किती त्रास सहन करणार आहोत? आणि MSTB कुठल्याही प्रकारची सुविधा नीट देत नाही आणि यांचे फोन स्विच ऑफ असतात, वारंवार लाईट जाते, काही समजत नाही। व्यापाऱ्यांचं फार नुकसान होतंय, हे बरोबर नाहीये आणि ताबडतोब सुविधा प्राप्त होत नाही आणि वारंवार लाईट जाते। हे MSTBची अध्यक्ष हे काय करत असतात काय कळतच नाहीये। सारखा प्रॉब्लेम येणं चुकीचं आहे। एखाद वेळेस आला मान्य आहे, पण सारखा जातो लाईट आणि हे होते, हे बरोबर नाहीये। तरी यांनी शासनाने याची लवकरात लवकर व्यवस्था करावी। सारखे काही ना काही कारण सांगतात, पांदी तुटते, हे करतात तरी काय? दिवसभरात 5-5, 10-10, 50-50 लोक जी कामाला असतात ते करतात काय? चेंडेकर माझे महाड या न्यूज चॅनलमधनं बोलतोय मी। तुमच्याशी एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की एकंदरी काय झालंय, ग्रामीण भागाला देखील फटका बसलेला आहे कालपासून। जी वीज पुरवठा जो खंडित झालेला आहे, तुम्ही सांगतायत की वायरी जे औद्योगिक क्षेत्रामध्ये जळल्या कारणाने वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे।
जे कालपासून काय करण्यात आलेला त्याच्यामध्ये काय झालंय ते रस्त्याचं बांधकाम चालू आहे एमआयडीसी मधलं त्याच्यामध्ये मला आपलं नाव कळू शकेल का? आपलं नाव कळू शकेल का? हॅलो हा, आपलं नाव कळू शकेल का? नाव तुम्हाला सांगतो ना काय झालंय नाही पण साहेब आपण इंजिनियर आहात ना, आपलं नाव मला कळायला पाहिजे ना. हा जे आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर ते केबल जेसीबी मुळे केबल फॉल्ट केबलला त्याचे दात लागल्यामुळे ते केबल फॉल्ट झालेली आहे. नाही मग आता मला एवढं कळत आहे की तुमच्याकडे कामगार आहेत बरोबर. हा मग इतक्या रात्रभरात आता पुण्यावरनं पण तुम्ही कामगार मागवलेले असं मला त्या ठिकाणी कळालं जिथे तुम्ही काम चालतंय तुमचं कुठे धारिया पेट्रोल पंपच्या समोरच तुमचं जे काय अजून एक ऑफिस आहे तिकडे बरोबर. त्या ठिकाणी विचारपूस केल्यानंतर सिक्युरिटी गार्डकडनं मला कळालं की पुण्यावरनं देखील माणसं मागितले अजून फॉल्ट सापडत नाही. काय अडचण आली ते कळत नाहीये. तर आता मला सांगा की एकंदरी पुण्यावरनं माणसं येऊन देखील आता 14 ते 15 तास उलटून गेलेले आहेत. इतक्या वेळ आणि आता महाड शहरात देखील मोठा फटका बसतोय व्यापारी वर्गाला. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या नागरिक जे आहेत त्यांना देखील नाहक त्रास सहन कालपासून करावं लागतोय. आता आलेले ग्रामीण भागातले नागरिक ते देखील आमच्याशी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. याबाबत तुम्ही काय सांगाल? आता काम चालू आहे लवकर वीज पुरवठा चालू करतो. नाही कधी चालू होणार? ठामपणे कालपासूनच सांगतायत तुम्ही ठामपणे उद्या आता 2 वाजता येणार बोलले काल रात्री तुम्ही, लगेच 4 वाजता येणार. आता बोलतात की आता लवकरच येणार. मग कधी येणार? ठामपणे सामान्य नागरिकाला कळायला पाहिजे ना जो वेळेवर बिल भरतोय. आम्ही लवकर वीज पुरवठा चालू करायचा प्रयत्न करतोय. कधी वेळ द्या ना साहेब, कधी होणार आहे? मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.